टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील 100 तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे, कारण की सार्वजनिक विभागाकडून मिशन गायमुख घाट सुरू केलं जाणार आहे। मी सध्या ठाण्यातील घोडबंदर परिसरामध्ये आहे आणि आपण जर बघितलं शनिवारी रात्री 1 वाजता ते मंगळवारपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। तब्बल 100 तासांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे। आपण जर बघितलं की सार्वजनिक विभागाकडून मिशन गायमुख घाट सुरू केला जाणार, त्याच अनुषंगाने आता या घोडबंदर परिसरामध्ये जे जड आणि अवजड जे वाहनं आहेत ते बंद असणार आहेत। आपण बघितलं पावसाळा काही दिवसांनी येऊन ठेपला, त्यामुळे पुन्हा सार्वजनिक विभागाकडून हा मिशन गायमुख घाट सुरू केला जाणार आहे आणि त्यातीलच दुरुस्तीसाठी सलग हा 100 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे। याकरता घोडबंदर मार्गावरील जे जड आणि अवजड वाहतुकीसाठी ही पूर्णपणे बंद असणार आहे। तसंच मुंबई असेल, जेएनपीटी असेल, गुजरात असेल, नाशिक असेल, ह्या ठिकाणी जे जाणारे वाहतूक आहे यांच्यामध्ये देखील मोठा बदल त्या ठिकाणी केला आहे। तसंच येणाऱ्या जे जड अवजड वाहनांच्या वाहतुकीला देखील मोठा ताण सहन करावा लागणार आहे। घोडबंदर मार्गावरील जर आपण बघितलं की उरण असेल, जवाहरलाल नेहरू असेल बंदर आणि गुजरात दरम्यान ज्या ठिकाणी दुवा म्हणून ओळखली जाते त्या बंदरामध्ये देखील हजारो संख्येने जे अवजड वाहनं असतात ते ये जा करत असतात, मात्र त्यामध्ये देखील बदल ह्या ठिकाणी करण्यात आले आहेत। तसंच खड्ड्यांमुळे आपण जर बघितलं वाहतूक कोंडीमध्ये मोठी वाहतूक त्या ठिकाणी अडून असते, कारण की मोठी गर्दी त्या ठिकाणी होत असते आणि मोठा फटका त्या वाहतूक कोंडीला देखील होत असतो। मात्र हा जो 100 तासांचा जो मेगा ब्लॉक आहे त्याचा फटका देखील कुठेतरी अवजड वाहनांना देखील बसणार आहेत, कारण की शनिवारी रात्री 1 वाजल्यापासून ते मंगळवारी रात्री 1 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। त्यामुळे जो घोडबंदरचा जो परिसर आहे या ठिकाणी जे जड आणि अवजड वाहनं जात असतात ते आता संपूर्णपणे ह्या ठिकाणी बंद असणार आहेत। त्यापर्यंत बघितलं तर अनेक वाहनाची जी दिशा असते त्यामध्ये देखील मोठा बदल ह्या ठिकाणी केला आहे। आपण बघितलं हा घोडबंदरकडे जाणारा रस्ता आहे, तर दुसरीकडे नाशिककडे जाणारा रस्ता, आणि ह्या दोन्ही साईडला आता जड आणि अवजड जी वाहनं आहेत ती ह्यासाठी आता बंद असणार आहेत, कारण मिशन गायमुख घाट हा सुरू केला जाणार आहे। आणि त्याच अनुषंगाने या घोडबंदर परिसरामध्ये जड आणि अवजड वाहनं ही शनिवारी रात्रीपासून बंद असणार आहेत। तब्बल 100 तासांचा हा मेगा ब्लॉक असणार आहे। कॅमेरामन सुभाष सह मयुरज जाधव, TV9 मराठी, ठाणे।